रोखायचं असेल तर स्त्रियांचा सन्मान झालाच पाहिजे. मग तुम्ही म्हणाल हा सन्मान आम्ही का करावा, कशासाठी करावा, स्त्रियांचा सन्मान करून नक्की काय साध्य होईल? तर यत्र नार्यस्तुं पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. अर्थात ज्या ठिकाणी स्त्रीची पूजा केली जाते त्या ठिकाणी साक्षात देवीचं अस्तित्व असतं, अशी सांगणारी आमची भारताची थोर संस्कृती. पण आजकाल एखादी स्त्री तिच्या कॉलेजमध्ये, तिच्या शाळेमध्ये, तिच्या घरामध्ये सुद्धा जर सुरक्षित राहू शकत नसेल तर त्या स्त्रियांनी जगायचं कसं, हाच मोठा प्रश्न आज प्रत्येक स्त्री पुढे उभा राहतोय. माझ्या संतांचा हा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राच्या कडाकाभरांमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांचा टापांचा आवाज येत होता, आज त्याच महाराष्ट्रामध्ये कितीतरी ताईंच्या आर्त किंकाळ्या घुमतायत, वाचवा वाचवा म्हणून साथ घालतायत. आणि हे सगळं जर खऱ्या अर्थानं रोखायचं असेल तर स्त्रियांचा सन्मान झालाच पाहिजे, स्त्रियांना संरक्षण मिळालंच पाहिजे. आजही 21व्या शतकामध्ये मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असे भुसकलेले विचार आजही जिवंत आहेत. या विचारांचा गळा आवळण्यासाठी आणि या देशाची आन बाण आणि शान राखण्यासाठी स्त्रियांचा सन्मान झालाच पाहिजे. हा सन्मान फक्त स्त्रियांचा नाहीच तर अखिल मानव जातीच्या उज्ज्वल भविष्याचं कुळ जर कोणतं असेल तो म्हणजे स्त्रीचा जन्म. एकीकडे आम्हाला विज्ञानाने ग्रहण पाहायला शिकवले, पण दुसरीकडे मात्र स्त्रीच्या सुरक्षेलाच ग्रहण लागले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी प्रत्येक स्त्रीमध्ये आई पाहिली, प्रत्येक स्त्रीमध्ये बहीण पाहिली, तशी जर आपण प्रत्येक स्त्रीमध्ये आई पाहिली, आपली बहीण पाहिली तर खऱ्या अर्थानं आजची शिवजयंती साजरी झाली असं मला खऱ्या अर्थानं वाटतं.